उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच खरेदी केंद्र आहेत। आमदार आणि खासदारांची खरेदी केली जाते आणि भाजप शिंदेंच्या पाठीशी आहे, अशी टीका परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे। तसंच राहुल पाटील यांनी बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावरती देखील टीका केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आजपर्यंत जे खासदार निवडून दिले त्याचा शाप आहे का शिवसेनेला? कारण निवडून आल्यानंतर ते इतर पक्षामध्ये जातात। शाप असं म्हणता येणार नाही, पण ही परंपरा यांनी सुद्धा कायम केलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। 2 टर्म ज्यांना आमदार केलं, 3 टर्म ज्यांना खासदार केलं, साध्या शाखा प्रमुखापासून या देशातील सर्वोच्च सभागृहात पाठवण्याचं काम किंवा जबाबदारी कुणी घेतली तर सन्माननीय उद्धव साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकांनी घेतली। या सर्वोच्च सभागृहात गेल्यानंतर सुद्धा हे समाधानी राहत नसतील तर अजून यांना काय पाहिजे हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे। ऑपरेशन टायगर कायम आहे। अजून 14-15 खासदार, आमदार आणि नगरसेवक मुंबईतले फुटणार अशी चर्चा आहे। काय वाटतं, एकूण आहे का प्रेशर या संदर्भामध्ये? आता मी सुरुवातीला बोललोय ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही आहे। हे लोकांना पैसे देऊन खरेदी विक्री केंद्र आहे। हे शिंदे साहेबाचं खरेदी करणारं केंद्र आहे। जे कुणी असा असमाधानी असेल, पैशाच्या लोभापायी असेल तर त्याला खरेदी करण्याचं काम शिंदे साहेब करतायत। आमदारांवर दडपण आहे का तुमच्या? निश्चित प्रमाणावर आमदारावर कोणाला प्रबोधन दिलं जातं की मी तुला मंत्री करतो, आम्ही तुला हे खातं देतो, आम्ही तुला हे टेंडर देतो, इतक्या कोटीचं काम देतो। आता इथं सुद्धा म्हणतायत की नगर विकास खाता आमच्याकडे, आम्ही 1000 कोटी आणू। अहो 1000 कोटी म्हणजे किती रुपये होता? बरं, एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये मागे भाजप आहे असं वाटतं? एकनाथ शिंदेच्या मागे, हे सगळं फोडण्याच्या मागे? निश्चित आता एकनाथ शिंदेची एवढी ताकद असेल मला वाटत नाही। काही त्यांची ताकद आणि काही यांची ताकद असं मिळून हे लोकतंत्र नष्ट करून यांचा एक असा प्लॅन आहे की विरोधकांना उमेदवार मिळाला नाही पाहिजे। तर जनता कोणाला मतदान करणार आहे? विरोधात जर उमेदवार सक्षम नसेल तर जनता मतदान कोणाला करणार आहे? इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। संघर्षाची लाट निर्माण करायची असं राहुल पाटील म्हणतायत। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।